नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझं YouTube चॅनल मॅथराज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्हचा पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न असा आहे, डिफरन्शिएट रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस ऑफ रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे दिलेलं फंक्शन आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स न. तर बघा, सोल्युशन मध्ये दिलेल्या फंक्शनला अगोदर आपण नाव देऊ, लेट y इक्वल टू रूट cos x plus root cos of root x differentiate with respect to x. We get, तर बघा इथे दोन्ही पण फंक्शन रूट मध्ये आहेत. डायरेक्टली मग इथं dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ रूट cos x प्लस अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. आता डायरेक्टली याचा आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ. अगोदर रूट कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर या फंक्शनचा. तर बघा असं येईल मग डी dx ऑफ रूट कॉस एक्स प्लस डी dx ऑफ अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. आपल्याला माहित आहे, जेव्हा एखादं फंक्शन रूट मध्ये असतो त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 आणि रूट मध्ये जे फंक्शन आहे ते येतं. म्हणजे इथं रूट कॉस एक्स आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट कॉस एक्स. आणि नंतर जे रूट मधलं फंक्शन आहे त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स डी dx ऑफ कॉस एक्स प्लस नंतर याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/2 रूट कॉस ऑफ रूट एक्स. आणि नंतर रूट मध्ये जे फंक्शन आहे कॉस ऑफ रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह डी dx ऑफ कॉस ऑफ रूट एक्स. तर मग पुढे असं येईल 1/2 रूट कॉस एक्स इंटू आणि कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स, तर इथे येईल मायनस साइन एक्स प्लस 1/2 रूट कॉस ऑफ रूट एक्स. आणि नंतर कॉस रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन रूट एक्स, मायनस साइन रूट एक्स. आणि नंतर रूट एक्स जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स डी dx ऑफ रूट एक्स. तर त्यानंतर असे येईल बघा, हा प्लस इंटू मायनस इथं मायनस येईल म्हणजे मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. इथं हा मायनस आणि हा प्लस मायनस होतो आणि इथं येईल इथं साइन रूट एक्स येतो, साइन रूट एक्स अपॉन 2 रूट कॉस ऑफ रूट एक्स इंटू आणि रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स, 1/2 रूट एक्स. आणि आपलं फायनल आन्सर येईल मग आता इथं. तर बघा, हा 2 आणि ह्या 2 चं मल्टिप्लिकेशन होतं आणि आन्सर येईल dy बाय dx इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स मायनस साइन रूट एक्स अपॉन साइन रूट एक्स अपॉन 2 गुणिले 2 4 आणि नंतर म्हणजे 4 नंतर रूट एक्स आणि शेवटी कॉस ऑफ अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा, पुढचा प्रश्न असा आहे, डिफरन्शिएट लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x विथ रिस्पेक्ट टू x. हे दिलेल्या फंक्शनला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x न डिफरन्शिएट करायचंय. तर बघा, सर्वप्रथम त्याचं आपण नाव देऊ, लेट y इक्वल टू लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. याला डिफरन्शिएट करू म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग बघा, dy बाय dx
इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. तर बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह असा येतो, जे काही फंक्शन लॉग मध्ये आहे म्हणजे लॉग ऑफ 1 अपॉन लॉग ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x असं येईल याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x. आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ह्या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं असं येईल मग डी डी एक्स ऑफ सेक 3x प्लस टॅन 3x. तर आता याचा आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे असेल इथं 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x इंटू सेक 3x चा डेरिव्हेटिव्ह येतो सेक 3x इंटू टॅन 3x. सेक 3x इंटू टॅन 3x आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, डेरिव्हेटिव्ह 3x चा घ्यावा लागतो आपल्याला, डी डी एक्स ऑफ 3x प्लस आणि नंतर टॅन 3x चा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर 3x, सेक स्क्वेअर 3x आणि नंतर डी डी एक्स ऑफ 3x. तर बघा नंतर असं येईल मग 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x इंटू सेक 3x इंटू टॅन 3x आणि नंतर 3x चा डेरिव्हेटिव्ह सेक 3x इंटू टॅन 3x इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 3, म्हणजे इथं 3 येईल प्लस इथं सेक स्क्वेअर 3x इंटू या 3x चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह फक्त 3 येतो. नंतर बघा याच्यामध्ये 3 इंटू सेक 3x हे कॉमन निघतो, बघा मग असं येईल इथं 3 इंटू सेक 3x कॉमन निघाल्यानंतर या ठिकाणी राहतो मग टॅन 3x प्लस इथलचा एक कॉमन निघाल्यानंतर फक्त इथं सेक 3x राहतो, म्हणजे टॅन 3x प्लस सेक 3x आणि डिनॉमिनेटर मध्ये सेक 3x प्लस टॅन 3x. आता याच्यामध्ये ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते आणि आपलं फायनल आन्सर येतं dy बाय dx इक्वल टू 3 सेक 3x आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा नंतरचा क्वेश्चन असा आहे डिफरन्शिएट कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेलं फंक्शन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स न डिफरन्शिएट करायचंय. सर्वप्रथम आपण त्याला नाव देऊ लेट y इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2. तर बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता dy बाय dx इक्वल टू डी dx ऑफ कॉट ऑफ लॉग x अपॉन 2 मायनस लॉग ऑफ कॉट x अपॉन 2. आणि आता नंतर या दोघांचं पण आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर बघा कॉटचा डेरिव्हेटिव्ह येतो, कॉट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर x, म्हणजे इथं मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 येईल. तर डायरेक्टली घेऊ आपण, तर असं येईल मग मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 इंटू नंतर लॉग एक्स अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट म्हणजे डी डी एक्स ऑफ लॉग एक्स अपॉन 2 मायनस आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन जे काही लॉग मध्ये फंक्शन असेल तो येतो 1 अपॉन इथं असेल मग 1 अपॉन कॉट एक्स अपॉन 2 आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजेच डी डी एक्स ऑफ कॉट एक्स अपॉन 2 येईल.
त्याच्यानंतर मग बघा मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन 2. हा 2 कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज म्हणजे 1/2 आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x इंटू 1/x मायनस हा जो 2 आहे हा वर जातो म्हणजे इथं 2/cot x 2/cot x गुणिले आता हा जो 2 आहे इथं सुद्धा तो सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं 1/2 येईल आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कोसेक स्क्वेअर x मायनस कोसेक स्क्वेअर x आणि नंतर आपलं फायनल आन्सर येईल आणि या ठिकाणी हा 2 आणि 2 कॅन्सल होतो आणि मग फायनल आन्सर येईल आपला असं मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 इंटू 1/x हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो प्लस आणि इथं असेल मग कोसेक स्क्वेअर x अपॉन कॉट x आणि बघा आपलं फायनल आन्सर येईल मग dy/dx इक्वल टू या ठिकाणी 2 राहिला होता तर बघा असेल मग मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय हा 2x पुन्हा प्लस हा जो 1/cot x आहे डिनॉमिनेटरचा त्याला आपण डायरेक्टली tan x लिहू म्हणजे tan x इंटू कोसेक स्क्वेअर x tan x इंटू कोसेक स्क्वेअर x आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे डिफरन्शिएट e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x with respect to x. हा हे जे दिलेलं फंक्शन आहे त्याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x न डिफरन्शिएट करायचंय. तर सर्वप्रथम आपण त्याला नाव देऊ त्या फंक्शनला म्हणजेच लेट y इक्वल टू e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x. बघा हे जे e raised to minus 2x आहे त्याला आपण असं लिहू शकतो e raised to 2x minus e raised to 1 upon असं म्हणजे सॉरी 1 upon e raised to 2x upon e raised to 2x plus 1 upon e raised to 2x. आता त्याच्यानंतर हा जो e raised to 2x आहे यानं याला मल्टिप्लाय करायचं तर असं येईल मग या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार जर केला तर e raised to 4x येतो. हा जो बेस आहे त्याचा सेम राहतो आणि त्याचा घातांक 2x आणि 2x त्याचा गुणाकार बेरीज होत असते 2x अधिक 2x 4x येते. पुन्हा मायनस 1/1 आणि त्याच्या भागाकारामध्ये e raised to 2x येतो आणि नंतर आता सेम खाली करायचं आपल्याला म्हणजे इथं असेल e raised to 2x into e raised to 2x e raised to 4x येतो. इथं गुणाकार होत नाही त्याची बेरीज होते घातांकाची e raised to 4x प्लस 1 भागिले e raised to 2x. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होते आणि नंतर आपल्याला अशी टर्म मिळते y इक्वल टू e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1 e raised to 4x minus 1 upon e raised to 4x plus 1 हे आपल्याला y मिळाला. आता याला आपण डिफरन्शिएट करू म्हणजेच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट तर आपल्याला या ठिकाणी आता असं मिळेल इथं क्वोशंटचा रूल यूज करावा लागतो म्हणजे dy/dx इक्वल टू आता हे खालचं फंक्शन जशाला तसं घ्यायचं म्हणजे e raised to 4x plus 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 4x minus 1 याचा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ e raised to 4x minus 1 पुन्हा मायनस आता वरचं फंक्शन जशाला तसं राहतं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे असं येईल
e raised to 4x minus 1 into d dx of e raised to 4x plus 1 आणि भागाकारामध्ये हे जे फंक्शन आहे खालचं त्याचा वर्ग होतो e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर प्लस 1 आणि याचा स्क्वेअर. तर बघा मग पुढं आता याचा डेरिव्हेटिव्ह हे पहिलं फंक्शन जशाल तसं राहतं e raised to 4x plus 1 e raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to 4x च येतो म्हणजे e raised to 4x मायनस x चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि नंतर इथंच लिहावं लागलं आपल्याला त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे d dx ऑफ 4x आणि मायनस x चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 कॉन्स्टंट आहे ते मायनस e raised to 4x मायनस 1 आणि नंतर e raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह येतो e raised to 4x into d dx ऑफ 4x आणि नंतर प्लस x चा डेरिव्हेटिव्ह येतो 0 प्लस 0 आणि भागाकारामध्ये e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर मग आता 4x चा डेरिव्हेटिव्ह बघा ही टर्म जशाला तशी राहते e raised to 4x plus 1 into e raised to 4x into हा जो 4x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 4 हा 0 एलिमिनेट होतो पुन्हा मायनस e raised to 4x minus 1 e raised to 4x minus 1 into e raised to 4x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह येतो 4 म्हणजे इथं e raised to 4x into 4 e raised to 4x into 4 आणि भागाकारामध्ये येतो e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर आणि शेवटी आपला आन्सर येईल मग बघा त्याच्यानंतर या ठिकाणी e raised to 4x into 4 आणि e raised to 4x into 4 हे कॉमन निघतो म्हणजे असे येईल मग 4 into e raised to 4x आणि ब्रॅकेट मध्ये राहील मग e raised to 4x plus 1 e raised to 4x plus 1 इथं मायनस आहे मायनस e raised to 4x minus 1 e raised to 4x minus 1 आणि भागाकारामध्ये जशाला तसे येतो e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर e raised to 4x plus 1 स्क्वेअर. त्याच्यानंतर आता याला आपण मायनस ने मल्टिप्लाय करू म्हणजे असं येईल 4 into e raised to 4x इथं येईल e raised to 4x plus 1 मायनस हे e raised to 4x आणि इथं प्लस 1 येतो. कधी पण असं जर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेट मधले आपण असं त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर प्रत्येक चिन्ह चेंज करायचं प्लस असेल तर मायनस येतो मायनस असेल तर त्याला प्लस लिहायचं आणि नंतर इथं e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण आता बघा e raised to 4x आणि हा कॅन्सल होतो आणि 1 आणि 1 2 येतो म्हणजे असं येईल इथं मग शेवटी 4 into e raised to 4x into 2 अपॉन e raised to 4x plus 1 आणि स्क्वेअर त्याचा स्क्वेअर 4 into 2 म्हणजे इथं 8 येतो 4 गुणिले 2 8 into e raised to 4x अपॉन e raised to 4x plus 1 चा स्क्वेअर आणि हे आहे आपलं फायनल आन्सर dy by dx. बघा पुढचा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट e raised to root x plus 1 या ठिकाणी रूट x आहे अपॉन e raised to root x minus 1 विथ रिस्पेक्ट टू x. दिलेलं फंक्शन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायचं आहे. सर्वप्रथम त्याला आपण नाव देऊ लेट y इक्वल टू e raised to root x plus 1 अपॉन e raised to root x minus 1 बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x with respect to x we get तर आता बघा dy by dx equal to d dx of
ई रेस टू रूट एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1. तर या ठिकाणी आता क्वोशंटचा रूल वापरायचा आपल्याला यू अपॉन व्हीचा. आता या ठिकाणी खालचं फंक्शन जशाला तसे येतं. डेरिव्हेटिव्ह घेताना बघा ई रेस टू रूट एक्स मायनस 1 इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू रूट एक्स प्लस 1 मायनस. आता हे वरचं फंक्शन जशाला तसं येतं आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं असेल मग ई रेस टू रूट एक्स प्लस 1 इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू रूट एक्स मायनस 1 आणि हा जो खालचा आहे फंक्शन त्याचा स्क्वेअर, खालच्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्स मायनस 1 चा स्क्वेअर, ह्या खालच्या टर्मचा स्क्वेअर येतो. त्याच्यानंतर बघा आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ई रेस टू रूट एक्स मायनस 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू रूट एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू रूट एक्स येतो आणि त्याच्यानंतर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ रूट एक्स आणि मायनस 1चा प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह येतो 0, इथं प्लस आहे प्लस 0 मायनस ई रेस टू रूट एक्स प्लस 1 इंटू ई रेस टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो ई रेस टू रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ रूट एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि खालची टर्म ही जशाला तशी राहते म्हणजे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. बघा त्याच्यानंतर आता आपल्याला रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर या ठिकाणी असं येईल मग ई रेस टू रूट एक्स मायनस 1 इंटू हे रूट एक्स ई रेस टू रूट एक्स आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1 अपॉन 2 रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स. हा 0 इथं एलिमिनेट होतो म्हणजे त्याच्यामध्ये प्लस केल्यानंतर तीच टर्म येते. पुन्हा मायनस ई रेस टू रूट एक्स ई रेस टू रूट एक्स प्लस 1 इंटू ई रेस टू रूट एक्स जशाला तसं आणि या ठिकाणी रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन 2 रूट एक्स येतो इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स डिवायडेड बाय ई रेस टू रूट एक्स मायनस 1 आणि त्याचा स्क्वेअर ई रेस टू रूट एक्स मायनस 1 आणि त्याचा स्क्वेअर. आता या ठिकाणी ई रेस टू रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स या ठिकाणी ही टर्म कॉमन निघते. तर असं येईल मग ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स याच्या इथं डिनॉमिनेटरला येते आणि इथं मग असं येईल ई रेस टू रूट एक्स मायनस 1 मायनस ई रेस टू रूट एक्स प्लस 1 आणि त्याच्या डिवाइड मध्ये असेल ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. बघा नंतर या मायनसने आपण याला मल्टिप्लाय करू तर असेल आणि हे जे 2 रूट एक्स आहे ही टर्म याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येते, गुणाकारामध्ये येते. तर असे येईल मग ई रेस टू रूट एक्स. आता हा बघा ई रेस टू रूट एक्स मायनस 1. आता या मायनसने याला मल्टिप्लाय करू. इथं जे चिन्ह आहे ते चेंज करायचे, इथं प्लस आहे तर मायनस आणि इथं पण प्लस आहे तर मायनस येतो. बघा असं येईल मग मायनस ई रेस टू रूट एक्स मायनस 1 आणि भागाकारामध्ये येईल 2 रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. या ठिकाणी ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स याचं हे कटून जातो आणि मायनस 1 इंटू मायनस 1 मायनस 2 येतो म्हणजे असं येईल इथं मग ई रेस टू रूट एक्स इंटू मायनस 2 अपॉन 2 रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर आणि नंतर हा 2 आणि हा 2 इथं कॅन्सल होतो आणि शेवटी आपलं फायनल आन्सर असेल मग dy बाय dx इक्वल टू मायनस हा मायनस इकडे येईल मायनस ई रेस टू रूट एक्स
अपॉन रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर दिलेल्या फंक्शनचं.